निवडणुकीमध्ये वॉर्ड अँड वॉर्ड प्रचाराला फिरलेलो आहे. त्यामुळे महायुती देशात आहे, राज्यात आहे, तर महानगरपालिकेतही असावी असं माझं मत आहे. आमचं भाजपाला एकत्र घेऊन आम्हाला चालायचंय. त्यांच्या सोबत आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत. कोणाला वैयक्तिक लढायच्या असतील तर मग त्यांनी वैयक्तिक लढाव्या. नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्यावरती नवी मुंबईतील भाजपचे मंत्री महोदयापासून सर्व कार्यकर्ते नेते नाखुश आहेत, नाराज आहेत. ही प्रभाग रचना ठाण्यातील एका बंगल्यात निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी एकनाथ शिंदेवरती टीका केलेली आहे. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? हे बघा, प्रभाग रचना जी काही बनलेली आहे, आमच्याही काही लोकांचं थोडंफार ऑब्जेक्शन आहे. कुणाच्याही मतानुसार वैयक्तिक जे काही म्हणणं असतं त्यानुसार प्रभाग रचना काही बनत नसते. मी काही अजून ती प्रभाग रचना पाहिलेली नाहीये, कशी आहे काय आहे. परंतु प्रभाग रचना 2011 साली जे ईबी बनलेले, प्रगणक गट बनलेले, त्यानुसारच प्रभाग रचना बनते मला वाटतं. म्हणून तो काही प्रगणक गट आहे तो मला तोडता येत नाही. 2011 साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी तो प्रगणक गट बनलेला आहे. या ठिकाणी आयुक्त म्हणून काम केलेले नाटासाहेब आहेत. 2011 साली तो प्रगणक गट अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असा तोडता येत नाही. त्यामुळे 40 प्रगणक गट, 20 प्रगणक गट, 30 प्रगणक गट अशा एकत्र येऊन ती प्रभाग रचना बनते. तो नियमानुसारच ती बनलेली आहे असं मला वाटतंय. ज्या काही छोट्या मोठ्या ऑब्जेक्शन असतील त्याला आपण संधी दिली होती. मी स्वतः पाहून घेतो. आज मी आलेलो आहे की नक्की प्रगणक गट प्रभाग रचना कशी बनले मीच पाहिली नाहीये, किंवा आम्ही कोणी त्यांनी प्रत्येकाचा प्रभाग पाहिलेला आहे. ज्या काही छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्या आपल्याला संधी दिली होती प्रशासनाने, त्यामध्ये लोकांनी मांडलेल्या आहेत. महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि त्यातूनही कोणाला जर वेगळं लढायचं असेल तर शेवटी तो त्यांचा निर्णय. आम्ही महायुती म्हणून लढणार. महायुती म्हणून लढण्याची आमची तयारी आहे. अर्थात कोणाला आमच्याबरोबर लढायचं नसेल तर आम्ही त्याला मग शेवटी आम्हाला एकटं लढावं लागेल. आता हे बघा, उद्या रिपब्लिकन पक्ष जरी निवडणूक लढला, वंचित आघाडी जरी लढली तर ते म्हणणार ना आमचाच महापौर असेल. मी आजही म्हणतोय की महायुतीचा महापौर असेल. कशावरती? अरे आम्ही आहोत ना. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ही सगळी आम्ही आहोत ना सरदार सगळे. प्रत्येक गोष्टीत राजांनी लढायची गरज नसते, सरदारच तो मोहिमेवरती असतात. आणि आमचा शिवसैनिक समर्थ आहे त्याला उत्तर देण्याकरता. शिंदे साहेब कधीच कुणावरही वैयक्तिक टीका कधीही करत नाहीत. जरी त्यांच्यावर किती आरोप केले, त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. लोकांनी ते शिकावं. जर स्वतःला आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या पेक्षा मोठे समजत असू तर त्यांच्यातले काही गुण कोणीतरी घ्यावे, एवढंच मला सांगायचं. कोणी अंगावर घेतलं? आम्ही तरी कुठं नाव घेतलं? आणि आमच्यात हिंमत आहे. हे बघा, काही ताकाला जाऊन भांड लपवण्यासारखी गोष्ट नाहीये. आमच्या नेत्यावर बोललात, मी खासदार असून पण डायरेक्ट नाव घेऊन बोललेलो आहे. आमच्यात हिंमत आहे बोलायची. आमच्या नेत्यावरती जर आपण आरोप केले तर आम्ही तुमच्यावरती आरोप करणार, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा कानावर खासदार म्हणून या गोष्टी मी घातलेल्या आहेत की जर आमच्या नेत्याच्या विरुद्ध आपण युती धर्म न पाळता काही लोक जर बोलत असतील तर आमच्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा एक संयमाकरता लिमिट आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या कानावर मी स्वतः ही गोष्ट घातलेली आहे. आणि आज आपल्याद्वारे पुन्हा एकदा सांगतो, आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर बोललात तर आम्ही युती धर्म बाजूला ठेवून
आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने उत्तर देऊ. ठाणे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी यांना लढायचं असतं, त्याच्यामुळे छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, परंतु आमचा पक्ष हा नेत्यांचा ऐकणारा आहे आणि नेते जो आदेश देतात तो ऐकणार आहे. त्याच्यामुळे जरी काही झालं तरी महायुतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्ही काटेकोरपणे आम्ही त्याचं पालन करू.